मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. आईला म्हटलं, महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी काय बनवणार आहेस? ती म्हटली, तांदळाची खीर. चल तुला पण शिकवते. त्यासाठी लागणारं साहित्य हे घेतलं आहे: काजू, बदाम, जायफळ, विलायची पावडर. विलायची पावडर ही एव्हरेस्टची घेतली आहे. त्यानंतर 1 वाटी दूध, 1 वाटी साखर आणि 1 वाटी तांदूळ. त्यानंतर गरम कढईमध्ये 1 चमचाभर तूप टाकलं आणि 1 वाटी तांदूळ टाकले आहेत. हे आपण भाजून घ्यायचे आहे चांगल्या पद्धतीनं. ब्राऊन कलर आला की आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया. बघू शकता तुम्ही, ब्राऊन कलर छान आलाय. आपण तो एका भांड्यात काढून ठेवलाय बाजूला. त्यानंतर कढईमध्ये आपला जो सुकामेवा आहे तो आपण भाजून घेऊया. त्यानंतर भाजून झाल्यावर त्याचे तुकडे करायचे आणि जो आपण मगाशी वाटीमध्ये तांदूळ काढले होते ते मिक्सरमधनं काढून घेतलेत. त्यानंतर कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तूप टाकायचं आहे. त्यानंतर आपला जो सुकामेवा आपण कट केला होता तो त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि त्याला परतून घ्यायचा आहे चांगल्या पद्धतीने. आपण त्याला आता चांगलं भाजून घेऊया. भाजून झाल्यावर त्यामध्ये आपण ॲड करणारे तांदूळ जे आपण मिक्सरमधनं काढले होते. 1 वाटी तांदूळ आहेत हे मिक्सरमधनं काढलेले. आपण त्याला आता भाजून घेऊया चांगल्या पद्धतीने. 1 चमचा तूप ॲड करूया. तूप हे आपल्या चवीनुसार आणि आपल्या आवडीनुसार ॲड करू शकता. कंटिन्यू भाजून घ्यायचा आहे हा. जेव्हा याला असा ब्राऊन कलर येईल तेव्हा आपण यामध्ये दूध ॲड करणार आहे. एक वाटी दूध आहे हे, आपण बघू शकता त्यामध्ये आपण ॲड केलंय. त्याला हलवत राहायचं आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही, त्याला एक छान अशी उकळी आली आहे आणि आपण जे तांदूळ ॲड केले आहे ते चांगल्या पद्धतीने शिजलेत. आता त्यानंतर 1 वाटी आपण त्यात साखर ॲड करणार आहोत आणि विलायची आणि जायफळ आपण किसून टाकले आहे त्यामध्ये. खूप छान वास येतो याचा. वाव, असं मस्त उकळलं आहे आपली खीर. अशा प्रकारे आपली ही तांदळाची खीर तयार आहे, जी आपण महालक्ष्मीला नैवेद्य म्हणून दाखवणार आहे. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की तुम्ही आज पहिल्या गुरुवारी काय नैवेद्य दाखवला आहे. आणि अशाच पद्धतीने झटपट बनणाऱ्या रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपलोड केलेल्या व्हिडिओजला लाईक करा.